मिनी समोसे एकदा केले की आठवड्यातून 4 वेळा नक्की करायला लावतील मुलं असे समोसे. त्यासाठी आता आपण एक गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये छान तेल तापून घ्यायचं आहे. तेल तापलं की मोहरी, जिरं आणि थोडेसे धने क्रश करून आबडधोबड कुटून छान परतून घ्यायचं आहे. छान भाजले की त्यात आपण 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे छान भाजून घ्यायचे आहे. कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कांदा छान भाजला गेला की आपण त्यात एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि टमाटर. आता आपण चवीनुसार मीठ टाकून छान टोमॅटो मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे टोमॅटो छान लवकर शिजले जातात. बघा असे टोमॅटो छान बारीक करून घ्यायचे आहे मिक्स करून. आता आपण काही मसाले टाकून घेऊत. अर्धा चम्मच काळा मसाला, तिखट आणि थोडीशी हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण उकळून घेतलेले अर्धा किलो बटाटे आहेत. मी छान अगोदरच उकळून शिलून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी मिक्स करतच त्याला बारीक करत आहे. तुम्ही अगोदर छान बारीक करून पण टाकू शकता. मी असेच टाकलेले आहेत आणि मसाल्यामध्येच असे मिक्स करून घेत आहे आणि असेच खालवर करत मी छान बटाटे बारीक करून घेतलेले आहेत. बटाटे छान शिजल्यामुळे असे लवकर मॅश होतात आणि बारीक पण होतात. आता मी चिरून ठेवलेली थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहे. कोथिंबीर पण छान बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि छान मिक्स आपला छान परतून झालेलं आहे. आता आपण चुरून अगोदर ठेवलेले पीठ आहे. हे मैद्याचं पीठ आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाची पण अशी बारीक लाटून घेऊ शकता. पोळी छान अशी मोठी लाटून घ्यायची आहे. आता एक पोळी आपण छान मोठी लाटून घेतलेली आहे. बघा ही साईडला ठेवू आणि दुसरी एक पोळी अशीच मोठी छान लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. असे छान मोठ्या एकसारख्या आकाराच्या दोन्ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा आता दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण यावर बटाट्याचे केलेलं मिश्रण छान पोळीवर सर्व लावून घेणार आहोत. चौकून असं पोळीला छान लावून घ्यायचं आहे. एकसारखं बघा पसरून असं लावून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित सगळ्या बाजूने मिश्रण लावून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. चौकून चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने पण लावू शकता. चौकून लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपण व्यवस्थित चौकून लावून घेतलेला आहे. चौकून लावून झाल्यावर आता आपण त्यावर दुसरी पोळी अशी ठेवणार आहोत. बघा पोळ्या दोन्हीही सारखे लाटल्यामुळे एकावर छान व्यवस्थित बसतात. आपण सर्व मिक्सरनं वरच्या पोळीने छान कवर करून घेतलेले आहेत. बघा आता आपण आपल्या आकारानुसार छान असे चौकोनी आकार कापून घेणार आहोत. बघा असे आडवे कापून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार कापू शकता. बघा असे मी छान चौकोनी आकाराचे कापून घेत आहे. असे छान व्यवस्थित छान कापून घ्यायचे आहे. ते कापल्यावर एक तुकडा उचलून घ्यायचा आणि त्याचे साईडचे कडा पूर्ण दाबून घ्यायचे आहेत. असे हाताने इझी दाबले जातात. असे व्यवस्थित सर्व मिश्रण मधामध्ये पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 2 कोपरे उचलून असे जोडून घ्यायचे आहेत. बघा दिसायला पण खूप छान दिसतात आणि करायला पण खूप सोपे आहेत. अशा प्रकारे मी सर्व मिनी समोसे तयार करून घेतलेले आहेत. इकडं मी कढईत तेल तापून ठेवलेलं होतं. ते सर्व समोसे आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. तेल छान मीडियम गॅसवर तापून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर छान आपले सर्व समोसे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. असे मी खालवर करत छान व्यवस्थित खरपूस होईपर्यंत छान सर्व समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मिक्स करत छान 2 ते 3 मिनटासाठी छान असे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे छान असे खरपूस होतात. खायला मस्त असे कुरुम लागतात आणि मधातून नरम राहतात. बघा असं कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. बघा आणि शेवटचा अर्धा ते 1 मिनिट छान
हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. बघा आता आपले छान तळून झालेले आहेत. बघा कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघा आता राहिलेले दुसरे पण आपण तसेच छान तळून घेणार आहोत. सुरुवातीला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि शेवटचा 1 ते अर्धा मिनिट छान फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपले समोसे कुरकुरीत होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. बघा सर्व समोसे मी तळून घेतलेले आहेत. आपण हेच समोसे चटणी टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता आणि दिसायला पण खूप भन्नाट दिसतात आणि खायला पण खूप छान दिसतात. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.